स्कॉटलंडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंटमधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले होते की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं. त्याचं भाषण बाबासाहेबांनी तिथे असणारं मांडलं होतं आणि त्यांनी असं मांडलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं, पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहायला पाहिजे. त्याचं काय? तो म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार. संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही. ए मोहन भागवत, आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, 15 दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेलं असणारं संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा. बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून आम्ही म्हणत नाही. तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या. आम्ही फक्त असणारं संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं. आम्ही संविधान बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं. इथल्या सगळ्या ज्यांना या देशाचं असणारं सेक्युलरिझम संपवायचं आहे, निधर्मीवाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा आहे, त्यांना माझं असणारं सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं. ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान 80% दोन्ही भागातली जनता मुस्लिम धर्माचे होते. धर्म हा त्यांचा आधार होता. पण 71 मध्ये 70-71 मध्ये वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार केले. त्यांची असणारी लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणारं स्वीकारली नाही. युद्ध झालं, नवीन बांगलादेश निर्माण झाला. नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला. ताजं उदाहरण आपल्याकडे आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही. धर्माच्या आधारे राष्ट्र कधी टिकत नाही. राष्ट्र हे टिकतं समतेच्या जोरावरती. राष्ट्र हे टिकतं स्वातंत्र्याच्या जोरावरती. राष्ट्र हे टिकतं बंधुत्वाच्या जोरावरती, सन्मानाच्या जोरावरती. धर्मावरती टिकलेलं नाही. आणि म्हणून चॅलेंज आहे की आणा तुमची संविधान जे लिहिलं असेल ते खुलेआम त्याची असणारी चर्चा करू. ते आणू शकत नसाल, ते आणू शकत नसाल तर या देशाच्या विघटनेला तरी खातपाणी घालू नका, एवढी माझी विनंती आहे. वैचारिक भांडण हे वैचारिक भांडण राहील. आज वैचारिक भांडणाचं युद्धामध्ये दिसतंय. 2दा युद्ध थांबवली मी. एक युद्ध ओबीसी आणि मराठ्यांमधला कोविडच्या अगोदरचं,
ओबीसी आणि मराठ्यांमधलं कोविडच्या अगोदर. आणि आता पुन्हा असणारं भांडण, यात्रा काढली नसती तर पुन्हा असणारं दोघांनी एकमेकांची